नमस्कार प्रेक्षक हो, आजच्या आरोग्य संपदाच्या विशेष भागामध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत. आधी असे म्हटले जायचे की हृदयविकार हे फक्त वृद्धावस्थेतील अवस्था आहे, पण आजच्या या जगात 25 ते 40 वयोगटातील तरुणांना सुद्धा हार्ट अटॅक्सचे प्रमाण वाढले आहे. या विषयावरच म्हणजेच तरुणाईमध्ये होणारे हृदयविकार या विषयावर सविस्तर चर्चा करण्यासाठी आणि मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत आहेत हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर हेमंत कोकणे सर. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. डॉक्टर हेमंत कोकणे सर हे BJ गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज कार्डिओलॉजी डिपार्टमेंटमध्ये विभाग प्रमुख म्हणून बरेच वर्षांपासून कार्यरत आहेत. डॉक्टर, आपले या शोमध्ये सहर्ष स्वागत. डॉक्टर, मला एक सांगा, आजच्या जगात भारतामध्ये तरुणाईमध्ये होणारे जे हार्ट अटॅक्सची संख्या आहे ती वाढतीवर आहे व इतर देशांपेक्षा जास्त प्रमाणावर आहे, तर हे सत्य आहे का आणि यामागे रिस्क फॅक्टर्स कोणती आहे? हृदयविकार यामध्ये सर्वात जास्त वाटा हा हार्ट अटॅक म्हणजेच हृदयविकाराचा झटका म्हणजे हृदयाच्या रक्तवाहिन्यांच्या आजाराचा आहे. साधारणपणे यामध्ये आपण ट्रेडिशनली बघत आलो की जसे वय वाढतात, जसे रिस्क फॅक्टर्स वाढतात, तसे हार्ट अटॅकचे प्रमाण वाढताना आपल्याला दिसतात. थोडंसं यामध्ये नवीन डेव्हलपमेंट किंवा अलीकडच्या काळामध्ये आलेली एक ऑब्झर्वेशन आणि जे आपल्या सर्वांना माहिती आहे की तरुण वयामध्ये हृदयविकाराचे झटके तसेच हार्ट अटॅक्स, हार्टचे आजार याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललेले आहे. यात अनुवंशिकता जबाबदार आहे का, तुम्हाला कसं काय वाटतं? अनुवंशिकता एक महत्त्वाचा भाग आहे यामध्ये. पण भारतामध्ये जर आपण भारताबद्दल बोलूयात तर यामध्ये आपले जे रिस्क फॅक्टर्स आहेत याच्यावरतीच आपल्याला जास्त काम करण्याची गरज आहे. तर यामध्ये सर्वात महत्त्वाचे रिस्क फॅक्टर्स जे आहेत ते आपण ट्रेडिशनली बघतो ते आहेत ब्लड प्रेशरचा आजार असणे, डायबिटीस असणे, तंबाखू सेवन, सिगारेट स्मोकिंग, हे ट्रेडिशनल रिस्क फॅक्टर्स झाले. तसेच हेरिडिटी म्हणजे आई वडील यांना किंवा काका फॅमिलीमध्ये हार्टचा आजार असेल तर त्यांच्यामध्ये हार्टचा आजार असण्याची शक्यता जास्त आहे. हे झाले जीवनशैलीचे काही प्रॉब्लेम्स असू शकतात. ॲब्सोल्युटली. सो हे झाले ट्रेडिशनल रिस्क फॅक्टर्स. याच्यानंतर जे नवीन रिस्क फॅक्टर्स आहेत की नवीन जे आहेत त्यामध्ये स्ट्रेस, जीवनशैली. तर सर्वप्रथम जीवनशैलीबद्दल बोलूयात. जीवनशैलीमध्ये हालचाल कमी असणे, सेडेंटरी लाईफस्टाईल, बैठे काम करणे एका ठिकाणी, कम्प्युटर समोर जास्त वेळ काम करणे, जो आपली नोकरी आहे त्या ठिकाणी आपण व्हेकल वापरणे. त्याच्यानंतर स्ट्रेसमध्ये वेगवेगळे तणाव आहेत, पर्सनल तणाव असतील, वर्क रिलेटेड स्ट्रेस असेल किंवा अगदी सिंपल आहे की साधं काही जरी हे झालं, काही प्रॉब्लेम झाला तर त्याला अडॅप्टिबिलिटी जी आहे ती आता थोडी कमी झालेली आहे. या व्यतिरिक्त मोबाईल फोन, स्क्रीन टाईम, तर हा एक इम्पॉर्टंट रिस्क फॅक्टर आहे. आणि झोप, तर झोपेतला यामध्ये सर्वात अनन्यसाधारण महत्त्व आहे. शरीरातल्या वेगळ्या वेगळ्या सिस्टमसाठी रिसेट करण्याची जी प्रोसेस आहे ती आपल्या झोपेमुळे होते. आपण जनरली बघतोच की आजकाल लोकांच्या सगळेच म्हणजे ऑलमोस्ट 90% पेशंट्सचे नाईट ड्युटीज वगैरे असतात, तर त्याचा पण इम्पॅक्ट पडतो शरीरावर. नाईट ड्युटीज एक गोष्ट आहे, पण लोक तासनतास फोनवरती वेळ घालवतात. जास्त फोनचा वापर वाढलेला आहे, स्क्रीनचा वापर वाढलेला आहे. आय थिंक प्रत्येक जण 7-8 तास तरी मोबाईलवर. ॲब्सोल्युटली. सो आपण ते बघू शकतो की त्याच्यामुळे स्ट्रेस वाढतो, झोप कमी होते. सो हे नॉन ट्रेडिशनल रिस्क फॅक्टर्स आहेत जे आता वाढत आहेत, ज्याच्यावरती अभ्यास चालू आहे. आणि हे सर्व काही गोष्टी आहेत आणि हे या आज हार्ट अटॅकच्या लवकर हार्ट अटॅक येण्याच्यासाठी कारणीभूत आहे. आणि सर्वात महत्त्वाचं आहार. तर आहारामध्ये अल्ट्रा प्रोसेस्ड फूडमध्ये जास्त प्रमाणात फॅट असणे, ट्रान्स फॅट असणे, कार्बोदके रिच डाएट जो आपण म्हणतो तो जास्त घेणे, मैद्याचं सेवन, प्रोटीन कमी होत चाललेले आहे. प्रोटीन आहार आपला सॅटर्डे संडेचा जो आजकाल एक ट्रेंड बनलेला आहे. येस,
आउटसाईड फूड, प्रोसेस्ड फूड, बिंज इटिंग, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मुळे आहाराकडे दुर्लक्ष केलं जातं आणि केलं जात आहे. आणि ह्या सर्वांचं एक आपण म्हणू शकतो की चॅनलायझेशन होऊन अल्टिमेटली बॉडीमध्ये एक इन्फ्लेमेटरी स्टेट झाल्यामुळे येस की हार्ट अटॅक सारखे प्रॉब्लेम्स आता दिसू लागले आहेत. सर, तरुणाईमध्ये आपण शक्यतोवर जे बघतो की सडन कार्डियक हार्ट अटॅक आला किंवा सडन कार्डियक अरेस्ट आला, हे जनरली आपण ऐकतोच. पण इनिशियल याचे काही सुरुवातीचे काही सिम्पटम्स आढळू शकतात का, जे मे बी पेशंट्स दुर्लक्ष करतात किंवा वेळेवर उपचार केले असते तर हे टाळता येऊ शकलं असतं? असे काही सायन्स अँड सिम्पटम्स आहेत का? याच्याबद्दल थोडी सविस्तर माहिती द्या. येस, हार्ट अटॅक आपण तेव्हा म्हणतो जेव्हा हृदयाची एक रक्तवाहिनी बंद पडते, रक्तप्रवाह बंद होऊन जातो, हृदयाचा तो भाग डेड होण्याच्या मार्गावर असतो, काम करत नाही. सो हे एक मोठ्या एक एमर्जन्सी आहे, हेल्थ एमर्जन्सी आहे, लाईफ रिलेटेड एमर्जन्सी आहे. बऱ्याच वेळा म्हणजे अलीकडच्या काळामध्ये पेशंटचं पहिलं प्रेझेंटेशन हेच हार्ट अटॅकने झालेलं आहे. हार्ट म्हणजे आपल्या बॉडीचा एक पंप महत्वाचा भाग आहे, जे बेसिकली सगळ्या हृदयाला, सगळ्या शरीराला रक्तपुरवठा करण्यासाठीचं अतिशय अविभाज्य ऑर्गन म्हणून हार्ट गरजेचं आहे. तर जर रक्तपुरवठा खंडित झाला तर मग त्याचे सिम्पटम्स काय दिसू शकतात? रक्तपुरवठा अचानक जेव्हा खंडित होतो तेव्हा आपण म्हणतो पेशंटला हार्ट अटॅक आला. पण बऱ्याच वेळा काय होतं, हृदयामधले जे रक्तवाहिनीमधले जे ब्लॉकेजेस आहेत ते हळूहळू डेव्हलप होत जातात. जसं आपण हे सगळे रिस्क फॅक्टर जे पाहिले, आहार, टोबॅको, डायबिटीस, आणि हळूहळू रक्त प्रवाहाचा जो वेग आहे तो कमी होत जातो आणि मग रक्त कमी मिळाल्यामुळे पेशंटला छातीत दुखणे, दम लागणे अशा प्रकारचे इनिशियल सुरुवातीचे सिम्पटम्स येऊ शकतात. ह्या सिम्पटम्सला पेशंट बऱ्याच वेळा इग्नोर करतात, दुर्लक्षित करतात आणि त्याच्यावरती काम करत नाही, त्याच्यावरती त्याला डॉक्टरांना दाखवत नाहीत आणि दुसरं काहीतरी असेल, ऍसिडिटी असेल, पित्त असेल, ह्या प्रमाणे ते दुर्लक्ष करून हे सिम्पटम्सला इग्नोर करतात. तर ह्याचे अवेअरनेस करणं आपल्याला जास्त गरजेचं आहे. डॉक्टर, हृदयविकार हे स्ट्रोक म्हणून पण सिम्पटॉमॅटॉलॉजी क्रिएट करू शकते किंवा आपण एक टर्मिनॉलॉजी म्हणतो ट्रान्झिएंट इस्चेमिक अटॅक, तर त्याच्यावर पण थोडीशी एक सविस्तर माहिती द्या की याचे सिम्पटम्स कसे असू शकतात आणि किती लवकर पिकअप केले पाहिजे, ते जवळच्या नातेवाईकाला तरी कळलं पाहिजे की या स्थितीमध्ये आपल्याला पेशंटला डॉक्टरकडे किंवा इमर्जन्सीमध्ये नेणं जरुरी आहे. परफेक्ट. सो कार्डियक एमर्जन्सीज ज्या आहेत यामध्ये सर्वात महत्त्वाची एमर्जन्सी जी आहे ती आहे हार्ट अटॅक. तर हार्ट अटॅकची लक्षणं जे आपण पाहतो की घाम येणे, दरदरून घाम फुटणे, चेस्ट पेन होणं, हे इग्नोर करणं, हे अतिशय काळजीपूर्वक आपल्याला इमिडिएटली रिस्पॉन्स म्हणून पेशंटला आपल्याला सर्वात जवळच्या मेडिकल फॅसिलिटीकडे घेऊन जाणं गरजेचं आहे. तिथे त्यांचं ECG होणं गरजेचं आहे आणि ECG झाल्यानंतर पेशंटला जो अप्रोप्रिएट नेक्स्ट उपचार पद्धती आहे, ॲडमिट करून इंजेक्शन्स देणे किंवा ICUला ॲडमिट करणे, अँजिओप्लास्टी करणे एमर्जन्सी बेसिसवर, हे अतिशय महत्त्वाची आणि तातडीची ट्रीटमेंट आहे. यामध्ये जर वेळ गेला तर आपण जसं म्हणतो की टाइम इज मसल ह्या हार्ट अटॅकच्या स्टेट्समध्ये, जितका लवकर ब्लड सप्लाय पूर्ववत करू, येस, तेवढं आपल्याला पेशंटला बेनिफिट, पेशंटला नंतर तेवढा ऑर्गन डॅमेज पण आपण वाचवू शकतो आपण. बरोबर. सायलेंट एमआय म्हणजे एक कॉन्सेप्ट आहे, त्याच्याबद्दल सायलेंट एमआय म्हणजे हार्ट अटॅक येऊन जातात, छोटे रक्तवाहिन्या बंद पडतात आणि पेशंटला ते समजत नाही. हे प्रामुख्याने डायबिटीस मेलाइटस या आजारामध्ये आपल्याला अनुभवता येतं. म्हणजे चेस्ट पेन होत नाही, चेस्ट पेन होत नाही सडनली. हो, तर यासाठी आता ह्या सायलेंट एमआय साठी जे महत्त्वाची गोष्ट आहे ते म्हणजे टेस्टिंग. बरोबर. तर हे आपल्याला तेव्हाच पिकअप होऊ शकतं जेव्हा आपण पेशंटच्या काही टेस्ट करतो, कारण पेशंटला लक्षणं तर काही नसतात. बरोबर. पेशंटचे रिपोर्ट्सही तसे बऱ्याच वेळा नॉर्मल असतात. अशा पेशंट्सला 2D एको, हार्टची सोनोग्राफी, ट्रेडमिल टेस्ट, तसेच काही इमेजिंग टेक्निक्स आहेत, कोलेस्ट्रॉल, ह्या सर्व टेस्टमधनं आपल्याला हे गोष्टी पिकअप करता येऊ शकतात. सामान्य जे लोक आहेत ते जनरली ॲन्युअल चेकअप म्हणून एक कन्सेप्ट फॉलो करतात. काही मल्टीनॅशनल कंपनीज ते लोकांना फ्री ऑफ कॉस्ट सुद्धा प्रोव्हाइड करतात. तर या ॲन्युअल चेकअप्समध्ये कुठले मेडिकल टेस्ट किंवा इमेजिंग आहेत ज्या आपल्याला सांगू शकतात की फ्युचरमध्ये या पेशंटला हार्ट अटॅक होण्याची जास्त संभावना आहे, किंवा कुठले त्यांनी स्टेप्स घेतले पाहिजे सो दॅट ते फॅक्टर्स रिड्यूस होतील? सर्वांना आपले नंबर्स माहिती असले पाहिजेत. जसं आपल्याला आपला फोन नंबर माहिती असतो, पत्ता माहिती असतो. ओके, तर त्याचप्रमाणे प्रत्येकाला त्याचं LDL किती आहे, त्याचं ब्लड प्रेशर नॉर्मली रेस्टिंगला किती राहतो, त्याचे कोलेस्ट्रॉल लेवल्स किती आहेत,
शुगर कधी कशी फ्लक्च्युएट होते, या सर्व गोष्टींचं ज्ञान असणं गरजेचं आहे. त्याच्या बेसलाईन ECG वरती काय प्रॉब्लेम आहे का, कधी कधी नॉर्मल व्हेरिएशन्स पण ECG मध्ये असू शकतात. तर हे ॲज अर्ली ॲज 20-25 मध्ये सर्व जनतेने करून घेणं माझ्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. आणि जशी वयाची 40 ओलांडली जाते तसे आपल्याला हे रेग्युलरली चेक करणं, म्हणजे आपण पेशंट असो नसो पण साधारणपणे वार्षिक कोलेस्ट्रॉल, साखर, स्पेसिफिक टेस्ट येस, कोलेस्ट्रॉल, साखर, ECG, 2D एको आणि ट्रेडमिल टेस्ट, ज्याच्यावरती पट्ट्यावरती धावून आपल्याला समजू शकतं की ब्लॉकेजेस आहेत का. हे कार्डियक स्ट्रेंथ किती आहे ती Yes, मोजता येते त्याच्यात, हो. की ह्या तीव्रतेने एवढं काम करू शकता हा, ती एक चेकअप म्हणजे ट्रेडमिल टेस्ट. येस. तर हे वार्षिकरित्या करणं हेल्दी इंडिव्हिज्युअल म्हणजे निरोगी मनुष्यासाठी हे रेकमेंडेड आहे डेफिनेटली. आपण ही चर्चा पुढे तशीच चालू ठेवूया, कुठेच जाऊ नका प्रेक्षक हो. आजच्या या एपिसोडमध्ये नमस्कार प्रेक्षक हो, आरोग्य संपदाच्या आजच्या विशेष भागामध्ये आपले परत पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. आपल्यासोबत आहेत डॉक्टर हेमंत कोकणे सर. सुदृढ शरीर असताना सुद्धा आता आपण बघतो की सेलिब्रिटीजच्या न्यूज ऐकतो की सडन त्यांचं हार्ट अटॅक होऊन निधन झालेलं आहे, किंवा ज्यांचे एकदम मसल बिल्डिंग आणि बॉडी बिल्डिंग एकदम छान झालेली आहे त्या लोकांना सुद्धा हार्ट अटॅक्स येतात. तर यांचे काही स्पेसिफिक कारणे असू शकतात किंवा रिस्क फॅक्टर्स असू शकतात, किंवा त्यांचे कुठले डायट सप्लिमेंट्सचं प्रॉब्लेम असू शकतो, काय म्हणणं आहे तुमचं? यामध्ये जे आपल्याला महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवणे आहे की जे समोरून फिटनेस दिसतो आपल्याला, जो व्यक्ती सुंदर दिसतो, व्यक्ती अतिशय सुदृढ दिसतो, तर जसं मी मगाशी म्हटल्याप्रमाणे नो युअर नंबर्स, तो पेशंट आतून व्यक्ती आतून तितकाच हेल्दी असेलच असं नाही. तर यामागे कारणं बरीच आहेत. जसे आपण मगाशी जे डिस्कस केले रिस्क फॅक्टर्स, त्याप्रमाणे त्या व्यक्तीला कोणते रिस्क फॅक्टर्स आहेत हे वरतून दिसून येणार नाही आहेत आपल्याला. जोपर्यंत त्याचे ब्लड टेस्ट नाही होत, जोपर्यंत त्याचे टेस्ट होत नाहीत, इमेजिंग होत नाही, तोपर्यंत आपल्याला ते कळणं, बाहेरून कळणं अवघड आहे. बरोबर. नाव कमिंग आता जे एक्झरसाइज आणि जे हे आहे जिम सप्लिमेंट्स मध्ये आहेत, तर यामध्ये काय आहे की आजकाल खूप जास्त याचा मे बी सोशल मीडियाद्वारे एक मारा केला जातो की एक आदर्श बॉडी शेप, बॉडी फिगर कशी असली पाहिजे. तर याचं सर्वच तरुणाईला आकर्षण आहे आणि याचं अतिशय जास्त त्यांना त्याबद्दल कुतूहल वाटतं आणि स्वतः तसं बनण्याची त्यांची एक अट्टहास असतो. मग त्यामध्ये क्रॅश डाएट्स करतात किंवा त्यामध्ये अगदी सप्लिमेंट्स घेतात. ते सप्लिमेंट्स एका मेडिकल फ्रॅटर्निटी किंवा डॉक्टरांनी केलेले नसतात, ते मित्राने सांगितलेले असू शकतात, जिम ट्रेनरने सांगितलेले असू शकतात. सो त्यामध्ये कंटेंट्स काय आहे हे बघणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळा ते स्टँडर्ड नसतात, त्यामध्ये ॲडल्ट्रंट्स असतात जे किडनीज फेल करू शकतात. त्यामध्ये काही स्टिरॉइड्स असतात. आता स्टिरॉइड्स हा एक असा घटक आहे जो शरीराला एका वेगळ्या प्रकारे हँडल करतो, वेगळ्या प्रकारे त्याची मसल ग्रोथ करतो आणि रिझल्ट्स देतो. तर फास्ट रिझल्ट, सो फास्ट रिझल्टच्या अपेक्षेने ही तरुणाई अॅनाबॉलिक स्टिरॉइड्स या एका भयंकर ॲब्स बनवणं अतिशय डिफिकल्ट, अवघड काम आहे. तर हे अॅनाबॉलिक स्टिरॉइड्स घेऊन ते स्नायू जे आहेत ते कृत्रिमरित्या वाढवले जातात. तर हे फार घातक गोष्ट आहे. याचा डायरेक्ट थेट परिणाम आपल्या हृदय, मेंदू, किडनी यावरती होत असतो. तर अॅनाबॉलिक स्टिरॉइड्स झाले, त्यानंतर काही मेटल्स असतात त्याच्यामध्ये मिक्स असतात, ॲडल्ट्रेशन असतं. याकडे हे आपण क्वालिटी चेक न करता घेतल्यामुळे हे बरेचशे घटना अशा घडलेल्या असतात, घडलेल्या आपण पाहतो. अगदी बरोबर. काही जणांचे आपण जेव्हा तपासण्यांमध्ये काही डॉक्टर सांगतात की हार्टबीट रेग्युलर नाही आहे, तर या कंडिशनला काय म्हटले जाते आणि हे कॉमन आहे का? ते एक मोठा सबसेट आहे आजारांचा, ज्याला आपण हृदयाच्या ठोक्यांचे किंवा हार्टबीट्सचे आजार असे म्हणतो. त्यालाच नॉर्मल टर्मिनॉलॉजीमध्ये अरिथमियाज, रिदम ब्रेक होणे असे कॉमन आहे का? अगदी कॉमन आहे. तर ह्यामध्ये जसं आपण सांगितल्याप्रमाणे नाडी जी आहे, हृदय आपली जी पल्स आहे ती इररेग्युलर म्हणजे अनियमित चालणे,
हा सर्वात कॉमन अरिथमिया आहे. त्याला एट्रियल फिब्रिलेशन असे म्हणतात. बरोबर. म्हणजे बॉडीच्या सिस्टीमनुसार न चालणारी एक नाडीची गती म्हणू शकतो आपण. येस. इलेक्ट्रिकल कंडक्शन सिस्टम जी आहे चुकलेली. हृदयाची ती चुकलेली असते. त्याची काय कारणं असू शकतात? त्याची अनेक कारणं आहे. यामध्ये सर्वात कॉमन आहे की हे वय वाढलं तसं वाढेल तसं हा आजार जास्त आढळतो. त्यानंतर वजन जास्त असणे, हार्ट अटॅक्स असणे, हार्टचा आजार पहिला असणे, ह्या सर्व गोष्टींमुळे हे एट्रियल फिब्रिलेशनचा प्रॉब्लेम याला पण अनुवंशिक कारणे, याला सुद्धा अनुवंशिकता आहे. अगदीच आहे अनुवंशिकता. बट अनुवंशिकता नुसती फक्त अनुवंशिकता असून उपयोग नाही. यावरती जे रिस्क फॅक्टर्स ऍक्ट करतात त्यानंतर हा आजार आपल्यामध्ये पेशंट्समध्ये मॅनिफेस्ट होतो. हेल्थ जी म्हणतो आपण, सगळे रिपोर्ट्स जे आहेत, सगळे कोलेस्ट्रॉल, शुगर्स, ह्या गोष्टी, नियमित व्यायाम आणि आहार व्यवस्थित घेतला तर ह्या सगळ्या गोष्टी मॅनेजेबल असतात. तर एट्रियल फिब्रिलेशन जो आजार आहे तो सर्वात धोकादायक का आहे? कारण याच्यामध्ये हृदयाच्या एका कप्प्यामध्ये म्हणजे लेफ्ट एट्रियममध्ये रक्ताच्या गाठी निर्माण होतात आणि ते गाठी मेंदूकडे सरकून पेशंटला पक्षघात किंवा स्ट्रोक सारखे कॅटास्ट्रॉफिक इव्हेंट ह्यामध्ये होऊ शकतो. म्हणून हा अनियमित जे नाडी असेल तर त्याची लगेच तपासणी करणे, ECG करणे, योग्य तो त्याच्या मागे गायडन्स घेणे हे महत्त्वाचे आहे. तर हे जे रुटीन चेकअप्स असतात त्याच्यात हे डिटेक्ट करू शकतो येस. आपण. कोणतेही तज्ज्ञ डॉक्टर यामध्ये हे उपचार रोगनिदान करून त्यांना पुढचा सल्ला देऊ शकतात. सपोज डायग्नोसिस झालं आहे एट्रियल फिब्रिलेशनचं किंवा कुठल्याही अरिथमियाचं, तर त्यांना काही स्पेसिफिक प्रकारची औषधं घ्यावी लागतात किंवा कुठल्या विशिष्ट काळासाठी की त्यांना लाईफ टाईमसाठी ती हो. औषधं घ्यावी लागतात? आता डिपेंडिंग ऑन तो पेशंटचं काय रिस्क प्रोफाईल आहे त्याप्रमाणे पेशंटला एक रक्त पातळ ठेवण्याचं औषध द्यावं लागतं. तर रक्त पातळ होण्याचं औषध कायमस्वरूपी घेणं गरजेचं आहे, जेणेकरून त्या गाठी बनत नाहीत आणि त्या मेंदूकडे सरकत नाहीत. ब्लड थिनर्स जे आहेत ते आपल्याला देणं अतिशय त्यांना आवश्यक आहे. या व्यतिरिक्त हृदयाचे ठोके नियमित ठेवण्यासाठीचे काही औषधं असतात, कमी ठेवण्याची काही औषधं असतात. हे झाली मेडिकल थेरपी जे पेशंटने घेणं गरजेचं आहे. कधी कधी हे जे एट्रियल फिब्रिलेशन चे आजार आहेत यामध्ये रेट खूप जास्त वाढू शकतो, पुन्हा पुन्हा होऊ शकतो आणि कालांतराने ते हृदयाला पूर्ण डॅमेज करतं, हार्टचं पंपिंग कमी करतं. त्यावेळेस आपल्याला कॅथेटर अब्लेशन म्हणजे इलेक्ट्रोफिजिओलॉजी स्टडीने आपल्याला ते एट्रियल फिब्रिलेशनचे सर्किट्स काढता येतात आणि ते करून आपण पेशंटला व्यवस्थित करू शकतो. तुम्ही सपोज ब्लड थिनर्स दिले आहेत किंवा रक्त पातळ करण्याची औषधे दिली आहेत, त्यांना काही स्पेसिफिक काळजी घेणे जरुरी आहे? हार्ट अटॅकच्या पेशंट्सला आपण ब्लड थिनर देतो, त्यांना आपण रक्त पातळीचे औषध देतो. एट्रियल फिब्रिलेशनला आपण रक्त पातळीचे औषधं देतो. या सर्वांमध्ये आपल्याला थोडे काही बेसिक हे आहेत की ज्यामध्ये पेशंटला जास्त इजा कुठे होऊ नये. काही स्पेसिफिक अँटीकोॲग्युलेशन आहे ज्यामध्ये काही भाज्या वर्जित आहेत. तर ते सर्व ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला त्यांचे डॉक्टर व्यवस्थित गाईड करू शकतात. आणि ह्यामध्ये सर्वात महत्त्वाचा मेसेज मी इथे सर्व प्रेक्षकांना देऊ इच्छितो की तुमचे कोणी नातेवाईक असतील किंवा तुम्ही स्वतः पेशंट असाल, आपले ब्लड थिनर्स थांबवू नका. तर ब्लड थिनर्स थांबवल्यामुळे जी रक्तवाहिनी स्टेंट टाकलेला असेल, अँजिओप्लास्टी झाली असेल, ते बंद पडून पेशंटला मॅसिव्ह हार्ट अटॅक येण्याची रिस्क असते. हे सर्व पेशंट्सला माहिती असतं, पण बऱ्याच वेळा की त्यांचे काही लक्षणं नाही आहेत, आपल्याला बरं वाटतंय असं करून रुग्ण हे गोळ्या सोडून देतात आणि दे लँड अप सिरियस परिस्थितीमध्ये, कॉम्प्लिकेशनमध्ये ते येतात. सो तुमच्या कोणी ओळखीचे असतील, काही असतील, नातेवाईक असतील, त्यांना सांगणं गरजेचं आहे की हार्ट अटॅकचे जे मेडिसिन्स आहेत जे डॉक्टरांनी लिहून दिलेले आहेत ते वेळोवेळी घेणं, रेग्युलरली घेणं हे सर्वात महत्त्वाचा भाग आहे. सर, हे ब्लड थिनर सोबत सपोज कोणी पेशंट, आपण जरी सांगितलं त्यांना की तंबाखू सेवन करू नका किंवा स्मोकिंग करू नका किंवा अल्कोहोल कन्झम्पशन करू नका, आणि पेशंट टॅबलेट्सवर पण आहे आणि ह्या सगळ्या गोष्टींचे सेवन पण सोबत चालू आहे, तर ह्या सगळ्या गोष्टींचं काही इंटरॅक्शन होऊ शकतं किंवा ब्लड थिनरचं ॲक्शन कमी होऊ शकतं, कॉम्प्लिकेशन्सची संख्या जास्त होऊ शकते, असं काही वाटतं तुम्हाला? अगदी छान प्रश्न आहे. कारण हा प्रश्न मला बरेच रुग्ण पण विचारतात की तुम्ही आमच्यावर ट्रीटमेंट देताय, तुम्ही आम्हाला गोळ्या देताय एवढं, मग मी तंबाखू खाल्ली तर चालेल का? तर या सर्व गोष्टीचं एक अतिशय क्लिअर उत्तर आहे की नाही. कारण हे रिस्क फॅक्टर्स आधी कंट्रोल करणं महत्त्वाचं आहे, त्याच्यानंतर गोळ्या ऍक्ट होतील. त्यामुळे गोळ्या ज्या आहेत ह्या फक्त आपल्याला पेशंटला व्यवस्थित ठेवण्यासाठी आहेत.
जर तुम्ही सोबत तंबाखू घेत राहिला, तर सोबत factor हे पण करत चालू आहे राहिला, आणि औषधं तर पण चालू आहेत. ब्लॉकेजेस चालू राहतील, आजार वाढत राहील आणि हे सर्व सायकल तशीच कंटिन्यू होत राहील. सो सर्वप्रथम लाईफस्टाईल मॉडिफिकेशन म्हणून याला वर्ड आहे लाईफस्टाईल मॉडिफिकेशन. तर हे करणं जास्त महत्त्वाचं आहे आणि याबरोबरच गोळ्या औषधं घेणं बरोबर, व्यवस्थित घेणं बरोबर आहे हे आहे. सर, ब्लड थिनर चालू असताना काही स्पेसिफिक ब्लड टेस्ट असतात जे तुम्ही रेग्युलरली चेकअप करता पेशंट? जे पेशंट आता आपण यामध्ये जे पेशंट आहेत म्हणजे बेसिकली ज्यांना हार्टचा काही इश्यू झालेला असेल त्यांनी वेळेच्या वेळी गोळ्या खाणं आणि त्या वेळेस जे आहेत ते त्यांचे ब्लड टेस्ट आहेत ते रेग्युलरली करणं महत्त्वाचं आहे. बरेचसे पेशंट्स असे आहेत आमचे की जे 4 वर्षानंतर 5 वर्षानंतर येतात आणि सांगतात की आम्ही गोळ्या खाल्ल्या नाही खाल्ल्या, त्यानंतर आत्ता काय करू आम्ही सांगा. तर त्यावेळेस गोष्टी मॅनेज करणं अवघड जातं. सो रेग्युलर ब्लड टेस्टिंग जे तुम्हाला जे तुमच्या डॉक्टरांनी सांगितलेत, कोलेस्ट्रॉल, साखर, किडनी फंक्शन टेस्ट, लिव्हर फंक्शन टेस्ट हे वेळच्या वेळी करणं गरजेचं आहे. आणि इथे मी चान्स घेऊ इच्छितो की व्यायामाचं त्यांना महत्त्व सांगणं अतिशय गरजेचं आहे. कुठे जाऊ नका प्रेक्षक हो, आपण पुन्हा भेटूया आरोग्य संपदाच्या आजच्या विशेष भागामध्ये. नमस्कार प्रेक्षक हो, आपल्यासोबत आहे डॉक्टर हेमंत कोकणे, हृदयरोग तज्ज्ञ. हृदयरोग विकारचे जे रुग्ण असतात त्यांना काही स्पेसिफिक वर्कआउट किंवा एक्सरसाइज करणे जरुरी आहे? जसं मी आत्ता म्हणालं की त्यांना आपल्याला एक्झरसाइज काउन्सिलिंग हे जे आहे हे देणं अतिशय महत्त्वाचं आहे. एक्झरसाइज ही फिजिओथेरपीहून वेगळी आहे. फिजिओथेरपी आपण हृदयविकाराची ट्रीटमेंट झाल्यानंतर मोबिलायझेशन म्हणजे पेशंटला चालतं फिरतं करण्यासाठी जे व्यायाम सांगतो ते फिजिओथेरपी आहे. पण एकदा का ते पेशंट नॉर्मल रुटीनला जे आहेत ते साधारण 1 महिना दीड महिन्याने जसं त्यांचं रुटीन चालू होईल ती संधी असते की त्यांना त्यांच्या वर्कआउट किंवा फिजिकल कॅपॅसिटीवरती काम करण्याची. तर यामध्ये रेकमेंडेड जो आजार आहे जो एक्झरसाइज आहे किंवा व्यायाम आहे तो म्हणजे 150 मिनिटचा एरोबिक पद्धतीचा व्यायाम. त्यामध्ये जलद चालणे आले, रनिंग धावणे आलं, सायकलिंग, स्विमिंग ह्या प्रकारचे जे एरोबिक पद्धतीचे व्यायाम आहेत ते करू शकतात. जर पेशंटच्या डॉक्टरांनी जर यामध्ये परवानगी दिली तर त्यांना आयसोमेट्रिक पद्धतीचे किंवा आपण जे त्याला आपण वेट ट्रेनिंग म्हणतो ते आजार करणे सुद्धा रेकमेंडेड आहे. एक कॉमन हे मिथ आहे की हार्टच्या रुग्णांनी वेट करू नये, तर तसं प्रत्येक वेळी बरोबर असेलच असं नाहीये. म्हणजे थोड्या प्रमाणात कार्डिओ एक्सरसाइजेस आणि थोड्या प्रमाणात वेट ट्रेनिंग हे दोन्ही चालतं. येस, वेट ट्रेनिंगने इन्सुलिन रेझिस्टन्स कमी होतो, शुगर कंट्रोल पेशंटचा चांगला होतो, पेशंटला ताजेतवाने जास्त फ्रेश वाटते आणि त्याचसोबत पेशंटची जी मोबिलिटी आहे, ॲक्टिव्हिटी आहे ती सुधारते. सो ज्यांना इंडिकेटेड आहे, ज्यांना त्यांना अलाउड आहे, ज्यांना त्यांना डॉक्टरांनी परवानगी दिली आहे अशा सर्व रुग्णांनी थोड्याफार का प्रमाणात आपल्या डॉक्टरांना विचारणं गरजेचं आहे की मी वेट ट्रेनिंग करू शकतो का. डॉक्टर, जे आता पेसमेकर्स आहेत, तुम्ही आता सपोज कोणामध्ये स्टेंट टाकलाय किंवा मग पेसमेकर टाकलाय अरिथमियाज कंट्रोल करण्यासाठी, तर या स्पेसिफिक रुग्णांना काही वेगळ्या प्रकारची एक्सरसाइजेस आहेत की त्यांना कार्डिओ करणं अलाउड नाहीये, असं काही असतं का? अतिशय कॉमन मिसकन्सेप्शन आहे की हे रुग्णांनी फक्त घरी बसून राहणं आहे किंवा खूप एक्झरसाइज नाही करणे आहे. अगदी काही रुग्ण तर मला माहिती आहेत की ते 4 भिंतीच्या बाहेर निघाले नाही आहेत. म्हणजे हे ऑपरेशन करून उपयोग काय की एवढे तुम्ही स्वतःवरती काम केलेलं आहे. तर हे सर्व गोष्टी ज्या आहेत ह्या पेशंटला मोबिलाइज करून पेशंटला त्यांची जी लाईफस्टाईल आहे त्यावरती परत जाण्यासाठी हे सगळ्या गोष्टी आपण करतो. सो ह्यामध्ये पेशंटने सर्व गोष्टी करू शकतात. ते काही केस टू केस फरक असू शकतात की पेशंटचं पंपिंग कमी आहे तर डॉक्टर त्यांना सांगू शकतात की तुम्ही हे व्यायाम करू नका किंवा हे व्यायाम करा. पण पेशंटने किंवा रुग्णाने हे विचारणं गरजेचं आहे की मी कोणत्या प्रकारचे व्यायाम करू शकतो आणि कोणते नाही करू शकत. हो, त्यांनी करणं सुद्धा गरजेचं आहे आणि त्यांनी हे विचारणं सुद्धा गरजेचं आहे की आम्ही कोणत्या प्रकारचे व्यायाम करू शकतो. काय स्पेसिफिक डाएट सजेस्ट करता सर तुम्ही? एक साधारणपणे फ्लॅट ॲडवाईस सर्वांचीच असते की तळलेलं खाऊ नका किंवा तेल कमी करा किंवा डायबिटीस असेल तर गोड खाऊ नका. याला थोडंसं कस्टमाइज करणं मला जास्त महत्त्वाचं वाटतं. म्हणजे पेशंटला तळलेलं खाऊ नको ह्यापेक्षा मी काय सांगतो की तुमचं LDL काय आहे, तर LDL मला पाहिजे अँजिओप्लास्टी नंतर 60च्या आत हवंय. तर 60च्या आत तुम्ही LDL करा, मग तुम्ही डाएटने करा, मेडिसिन्स घेऊन करा,
डाएट मेंटेन करून करा. आता हे जेव्हा आपण पेशंटवरती जबाबदारी टाकतो बरोबर. की तुला तुझं LDL मेंटेन करणं गरजेचं आहे, तर पेशंटचा या बाबतीतचा कंप्लायन्स वाढून जातो. बरोबर. तर पेशंटने ते कसं करणं आहे, त्या आहार तज्ज्ञाचा सल्ला घेणं आहे, हे सर्व त्यांनी ते फिगर आउट करणं गरजेचं आहे. अल्टिमेटली आपल्याला पेशंटला, माझं काम असतं की पेशंटला मोटिवेट करणं बरोबर. की त्याने कमी चरबीयुक्त आहार घ्यावा. पण ते थोडं त्याच्यावर पेशंटने काम करणं, पॅरामेडिकल जसं डायटिशियन आहे यांचं यामध्ये बराच जास्त रोल कुठले आहे. स्पेसिफिक नॉन व्हेजिटेरियन किंवा व्हेजिटेरियन डाएट्स किंवा फूड आयटम्स तुम्ही म्हणाल की अवॉइड केले पाहिजे या लोकांनी? तर यामध्ये एक क्लिअर कट आहे की रेड मीट जे म्हणतो आपण ते अवॉइड केलं गेलं पाहिजे. सॅच्युरेटेड फॅट ज्यामध्ये आहे ते अवॉइड केलं गेलं पाहिजे. पण जे थोडंसं मिसकन्सेप्शन या बाबतीत आहे की नॉनव्हेज, तर सरसकट नॉनव्हेज बंद करणं हे याची गरज नाही आहे. इनफॅक्ट जर आपण मासे आणि अंडे हे जर आपण आहारामध्ये अंडी असतील तर ते पेशंटसाठी खूप जास्त फायदेशीर ठरू शकतं. फक्त त्यातलं तेलाचं प्रमाण थोडंसं कमी करणं प्रोटीन बिल्डिंगसाठी पण अगदी जास्त महत्त्वाचं आहे. प्रोटीन इंटेक असाही भारतीयांचा फार कमी आहे. सो नवीन गाईडलाईन्स प्रमाणे आणि नवीन सर्व गोष्टींप्रमाणे प्रोटीन हा पार्ट आहे जो डाएटमधला सगळ्यात इग्नोर्ड पार्ट आहे. याच्यावरती काम करणं पेशंट्सने विचारलं पाहिजे डायटिशियनला, मी कसं प्रोटीन कंप्लीट करू. सो ह्या गोष्टी यामध्ये आल्या पाहिजेत. साधारणतः डॉक्टर दिवसभरातून किती प्रोटीन इंटेक असला पाहिजे नॉर्मल पेशंट? म्हणजे आता पेशंटचं वजन जर 60 किलो असेल तर किडनीज वगैरे सगळे हेल्दी असतील तर 1 ग्राम पर किलो आपण म्हणतो. पण आम्ही पेशंटला थोडं 1.5 ग्राम पर्यंत जाता येईल. म्हणजे 100 ग्राम प्रोटीन घेता 70 किलोचा पेशंट असेल तर तर 100 ग्राम पर्यंत grams प्रोटीन per त्याने घ्यायला protein काहीच घेतलं हरकत नाही. त्याच्याबद्दलचे मिसकन्सेप्शन्स आहेत की जास्त प्रोटीन घेतल्यानंतर किडनीला प्रॉब्लेम होतो वगैरे वगैरे, त्यात काही तथ्य नाहीये. प्रोटीन इंटेक वाढवणं गरजेचं आहे आणि वॉटर इंटेक त्याच प्रपोर्शन ठेवणं गरजेचं आहे. आणि साखर बंद, म्हणजे साखरेत आणि कार्बोहायड्रेट वरती कसं काम करता येईल ते हार्टच्या पेशंट्सने अगदी प्रिव्हेन्शन आणि ट्रीटमेंट दोन्हीसाठी. म्हणजे ट्रायग्लिसराईड जो लिपिड प्रोफाईलचा भाग आहे तो पूर्णपणे साखरेने वाढलेला असतो. सो एकदा तुम्ही साखर कंट्रोल केली, प्लेन शुगर, तर कोलेस्ट्रॉलचे रिपोर्ट सुद्धा करेक्ट बरोबर येण्यासाठी मदत होते. आणि कार्बोहायड्रेट्स, तर कार्बोहायड्रेट्समध्ये काही प्रकार असतात. कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट घेतलेले चांगले, सिंपल कार्बोहायड्रेट म्हणजे प्रोसेस्ड कार्बोहायड्रेट, मैदा, ब्रेड, हे तर अगदी नाही घेतले तरी काही प्रॉब्लेम येणार नाही त्याच्यामध्ये. ऍपल, बीटरूट आणि कॅरट ज्यूस जे आजकाल युट्यूबवर एकदम ट्रेंडिंग आहे, तर ते जनरली ट्रेंडिंग गोष्टींबद्दल माझं असं मत आहे की ते हेल्दी असेल तर ते आपण फॉलो करायला खरंच काय हरकत नाहीये. पण त्याची ज्यूस ॲज अ कॉन्सेप्ट बेसिकली जे आहे की त्यातनं फायबर काढलं जातं. फायबरचं महत्त्व हार्टच्या पेशंटमध्ये अनन्यसाधारण आहे. कारण फायबरने आपलं ॲब्झॉर्प्शन जे आहे एसेन्शियल न्यूट्रिएंट्सचं ते रेग्युलेट होतं. आणि फायबर इंटेक हे फार महत्त्वाची गोष्ट आहे याच्या हार्टच्या रुग्णांसाठी. ज्यूस जेव्हा आपण बनवतो त्याचा आपण फायबर काढून घेतो. सो कुठलाही ज्यूस घेणं खूप आरोग्याच्या दृष्टीने सेन्स नाही बनत. करेक्ट. कुठे जाऊ नका प्रेक्षक हो, आपण परत भेटूया आजच्या स्पेशल एपिसोडमध्ये. डॉक्टर, कार्डियाक अरेस्ट आणि हार्ट अटॅक ह्या दोन वेगवेगळ्या टर्मिनॉलॉजीज आहेत. या दोन्ही याच्यात फरक काय आहे? कार्डियाक अरेस्ट हे एक टर्म आहे ज्यामध्ये हार्ट हे थांबतं. कशामुळे थांबतं तर ते कदाचित हार्ट अटॅकमुळे सुद्धा थांबू शकतं, कारण त्याचा रक्तप्रवाह पूर्ण बंद झालेला आहे. बरं. दुसऱ्या पण अजून कारणं आहेत ज्याच्याकडे मी आता येतोच की ज्यामुळे हार्ट थांबू शकतं. सो अरेस्ट म्हणजे थांबणे. सो हार्ट थांबलेलं आहे. काय होईल पेशंटला? पेशंट बेशुद्ध होऊन जाईल, पेशंटची नाडी बंद होऊन जाईल आणि दॅट इज अ रिअल कार्डियाक इमर्जन्सी. म्हणजे एक पॉज म्हणू शकतो. पॉज की की अजून पुढच्या काही सेकंदात मिनिटात काही केलं नाही तर हे रुग्ण दगावण्याची शक्यता असते. साध्या भाषेमध्ये कार्डियाक अरेस्ट म्हणजे खूप सिव्हिअर प्रमाणाचा. येस, हृदय थांबलं आहे ते म्हणजे कार्डियाक अरेस्ट. तर आता जेव्हा कार्डियाक अरेस्ट हे कुठल्या परिस्थितीत होतं तर हार्ट अटॅक हे साधारणपणे कॉमन कारण आहे की ज्यामुळे कार्डियाक अरेस्ट होतं. बरीचशी कारणं आहे ज्यामध्ये कार्डियाक अरेस्ट होऊ शकतं. ते का होतं यापेक्षा त्यावेळेस काय करणं गरजेचं आहे याच्यावरती आपण थोडंसं हे करूयात. तर एक सर्वात महत्त्वाची, सर्वांनी ऐकली असेल आता, सगळीकडे याच्याबद्दल चर्चा चालू आहे, ते म्हणजे कार्डिओ पल्मनरी रिससिटेशन म्हणजे CPR.
अगदी शाळांमध्ये पोलीस, पॅरामेडिकल्स सर्वांना याचं ट्रेनिंग आता देण्यात येत आहे वेगवेगळ्या सोशल वर्कर्स किंवा NGOsकडून. यामध्ये एक प्रोसिजर आहे, काही स्टेप्स आहेत, जसे की हृदयाचे छातीवरती कंप्रेशन्स देणे, जेणेकरून ते हृदय पंप करत राहील, रक्त त्यातनं बाहेर पडत राहील हृदयामध्ये, चेस्ट कंप्रेशन्स, आणि थोडं श्वास देणं आलं पेशंट त्यावेळेस, की जेणेकरून फुफ्फुसामध्ये हवा येत राहील आणि पेशंट कृत्रिमरित्या का होईना तो त्या वेळेस जिवंत राहील. त्यानंतर आपण वेट करतो. वेट ह्यासाठी करतो की पेशंटचा श्वास किंवा हृदयाचे बीट्स आपोआप परत येतील किंवा पेशंटला वैद्यकीय मदत तिथे उपलब्ध होते. म्हणजे पेशंट कॅज्युअल्टीला पोहोचतो किंवा पेशंटला तिथे मदत पोचते. ह्याला CPR असं आपण म्हणतो. असे उदाहरणं आहेत की एक तास CPR देऊन रुग्ण अगदी चालत घरी गेलेला आहे. म्हणजे तो टेक्निकली 1 तास त्याचं हृदय बीट होत नव्हतं. CPR देऊन तो पेशंट कॅज्युअल्टीपर्यंत पोहोचतो. जो काय त्याचा निदान आहे ते होतं आणि पेशंट वाचतो. तर यामध्ये सर्वात कॉमन रिझन असतं की व्हेंट्रिक्युलर फिब्रिलेशन जे आपण म्हणतो. व्हेंट्रिक्युलर फिब्रिलेशनमध्ये काय होतं की हृदयाचे ठोके जे आहेत, जसं मी एट्रियल फिब्रिलेशन बद्दल बोललो, तसंच व्हेंट्रिकलमध्ये तो प्रॉब्लेम जर झाला तर हृदय थांबून जातं. तर ते पूर्ववत करण्यासाठी आपल्याला एक शॉक द्यावा लागतो पेशंटला. DC करंट असतो, जेणेकरून हृदयाचं सर्व इलेक्ट्रिकल सर्किट्स जे आहेत ते रिपोलराइज होऊन एकाच दिशेला जाऊन ते हार्ट पुन्हा एकदा चालू होऊ शकतं. तर हे जे इन्स्ट्रुमेंट आहे याला आपण डिफिब्रिलेटर असं म्हणतो. याचे प्रकार असतात. एक आपल्या हॉस्पिटलमध्ये असतं ते डिफिब्रिलेटर आहे, आणि दुसरं जे आहे ते AED म्हणजे ऑटोमॅटिक इलेक्ट्रॉनिक डिफिब्रिलेटर. हे एक जीव वाचवणारं इन्स्ट्रुमेंट म्हणून बघितलं जातं. तर आपण आता आजकाल त्याच्याबद्दलची अवेअरनेस सुद्धा वाढलेली आहे. एअरपोर्ट्स, रेल्वे स्टेशन किंवा जे कॉमन एरियाज, पब्लिक प्लेसेस आहेत, तिथं त्याचे इन्स्टॉलेशन्स आता व्हायला लागले आहेत. ते अजून व्हावेत असं हे महत्त्वाचं आहे. कारण गरजेच्या काळाला AEDचा एक शॉक हा त्या पेशंटसाठी जीवन आणि मृत्यूमधला फरक असू शकतो. त्याच्या शेजारी एखादा CPR जाणणारा मनुष्य असेल, व्यक्ती असेल, लेडीज असेल, जेंट्स असेल, मुलगा असेल, पॅरामेडिकल असेल किंवा कुठल्या युनिफॉर्ममधला एखादा व्यक्ती असेल, तो त्यावेळेस त्या रुग्णासाठी जीवन आणि मृत्यूमधला एक दूत म्हणू शकतो आपण, की जो त्याचा जीव वाचवणारा फॅक्टर एलिमेंट तिथे तो उपलब्ध होऊ शकतो. म्हणून यामध्ये मी असं सांगू इच्छेल की CPRचं ट्रेनिंग सर्वांनी घेतलं पाहिजे. सर, फ्लाईट्समध्ये किंवा ऑनगोईंग जेव्हा प्लेन चालू असतं तेव्हा बरेचसे कार्डियाक जे रुग्ण असतात सडनली फॉल होऊन जातो. तर त्यांना एअर ट्रॅव्हल रिस्ट्रिक्टेड असतं की त्यांना रिस्की असतं, असं काही आहे स्पेसिफिक? नाही, एअर ट्रॅव्हल रिस्की असं म्हणता नाही येणार आपल्याला, पण वरती जसं हाईट वरती प्रेशर मेंटेन केलं जातं केबिनमध्ये. सो जनरली हृदयाच्या पेशंट्सला हा प्रॉब्लेम येत नाही. अनरिलेटेड गोष्टी असतात, जसं आपण आता बोललो की सडन कार्डियाक अरेस्ट आहे, तो कधीही कुठेही येऊ शकतो. तर तो अगदी फ्लाईटमध्ये आला असं होऊ शकतो. काही रुग्ण अँशियस असतात, स्ट्रेस असतात, स्ट्रेस वाढतो, त्यामुळे काही ह्या गोष्टी, हृदयाच्या गोष्टी तिथं प्रेसिपिटेट होऊ शकतात. सर, काही स्पेसिफिक किंवा टेक्नॉलॉजिकली ॲडव्हान्स्ड इन्व्हेस्टिगेशन्स किंवा तंत्रज्ञान आलं आहे जे यंग जनरेशनमधले होणारे हार्ट अटॅक्स टाळू शकतो, किंवा असे काही टेस्ट आहेत ज्यांनी आपण प्रेडिक्शन करू शकतो की ह्या पेशंटला आपल्याला ही प्रोफाईल ॲक्सिस द्यायला पाहिजे? गेल्या 10, 15, 20 वर्षामध्ये मेडिकल फील्ड जसं प्रगत होत चाललं आहे, तसं नवनवीन बऱ्याचशा गोष्टी आल्या आहेत ह्या सगळ्या प्रॉब्लेम्स जे आहेत, तरुण वयातील हार्ट अटॅक, रिदम प्रॉब्लेम्स, याला योग्य वेळी पकडण्यासाठी आणि त्याचा उपचार करण्यासाठी. तर अगदी सिम्पल ॲज तुमच्याकडे स्मार्ट वॉच असेल, तर स्मार्ट वॉचवर आजकाल एक ECG येतो. बरोबर. तो ECG खूप मेडिकली करेक्ट असेलच असं नाही आहे, पण एक रफ आयडिया देऊ शकतो की आपल्या अनियमितता आहे का, नाडीमध्ये अनियमितता आहे का, फिटनेस बँड्स आहेत, दे आर जस्ट गाईडलाईन असं म्हणून घेऊ शकतो आपण. एक रफ आयडिया मिळू शकते आपल्याला. मेडिकल अटेन्शन घेण्यासाठी ते आपल्याला सांगू शकतं की तुम्ही आता मेडिकल अटेन्शन घ्या. ही साधी गोष्ट झाली एक बेसिकची. त्यानंतर बऱ्याचशा रिस्क फॅक्टर्स आजकाल आयडेंटिफाय झाले जे पूर्वी नव्हते. आता आपण बोलतोय की डायबिटीस आहे, कोलेस्ट्रॉल वाढला आहे. तर आता यामध्ये काही स्पेसिफिक टेस्ट्स नवीन आल्यात. लायपोप्रोटीन्स, ॲपोलायपोप्रोटीन्स, त्यानंतर लायपोप्रोटीन A नावाचं एक फॅक्टर आहे.
HSCRP म्हणजे हाय सेन्सिटिव्ह सी रिॲक्टिव्ह प्रोटीन, होमोसिस्टीन, ह्या सर्व काही ब्लड टेस्ट आहेत ज्याच्यावरती आपल्याला तरुण वयामध्ये मला 10 वर्षानंतर हृदयाचा प्रॉब्लेम होईल का नाही बरोबर. याचे एक प्रेडिक्टॅबिलिटी स्कोर आपल्याला त्यामध्ये मिळू शकतो. बरोबर. हे पूर्वी नव्हतं. हे रिसेंटली आलेल्या गोष्टी आहेत ज्या ब्लड टेस्ट म्हणजे या माध्यमामध्ये अवेलेबल आहे. आजकाल बरेचसे आय थिंक रुटीन लॅब्स पण ते करून घेतात. बरोबर, अगदी बरोबर. सीटी कोरोनरी अँजिओग्राफी आहे की ज्यामध्ये पेशंटचा सीटी स्कॅन करून हृदयाच्या रक्तवाहिन्यांचा सीटी स्कॅन कुठेही न टोचता आपल्याला रक्तवाहिन्यांची रचना आणि त्यामध्ये अडथळे आहेत का ते आपल्याला समजू शकतं. हे पण एक अतिशय महत्त्वाचं सायंटिफिक ॲडव्हान्समेंट आपण त्याला म्हणू शकतो. त्यानंतर आपण आता अँजिओप्लास्टी करतो. हृदयविकार एक ब्लॉकेज आहे, स्टेंट टाकतो. हार्ट अटॅक आलेला आहे, रक्तवाहिनी उघडतो, त्यानंतर मध्ये स्टेंट टाकला जातो. तर त्या स्टेंटमध्ये इमेजिंग नावाची एक नवीन टेक्नॉलॉजी आली आहे की तुमची सोनोग्राफी जी आहे ते सोनोग्राफी हृदयाच्या रक्तवाहिनीची केली जाते अँजिओप्लास्टी करताना, आणि त्या स्टेंटचं प्लेसमेंट किंवा ते स्टेंटची जे व्यवस्थित बसवणं आहे ते चेक केलं जातं अंडर गायडन्स. तर इमेजिंग पद्धती आलेल्या आहेत यामध्ये. त्यानंतर पूर्वी जे हृदय ओपन हार्ट सर्जरीज आहेत तर ते आता वाल्व्ह जे आहेत, हृदयाच्या ज्या झडपा आहेत त्या आपल्याला पायाच्या नसेतून बदलता येतात. रिस्क कमी होते, इन्फेक्शन चान्सेस कमी होतात. तर या सर्व गोष्टींमध्ये जे तंत्रज्ञान अद्यावत होत चाललं आहे आणि डेफिनेटली यामध्ये जे पूर्वीपेक्षा पेशंट केअर आणि पेशंटचा रुग्णाचा फायदा यामध्ये फार जास्त कम्फर्ट आणि फायदा यामध्ये पेशंटला मिळत आहे. हार्ट अटॅक सपोज कोणाला आलेला आहे तर तुम्ही कसं ठरवता की कुठल्या पेशंटला अँजिओप्लास्टी केली पाहिजे, कुठल्या पेशंटला बायपास सर्जरी केली पाहिजे किंवा कुठल्या पेशंटला ओपन हार्ट सर्जरीची गरज आहे, हे कुठल्या बेसिसवर डिसिजन घेतलं जातं? तर शक्यतो हार्ट अटॅक आला आणि त्याचं निदान झालं ECG वरती की ह्या पेशंटला हार्ट अटॅक आहे, तर जर तो पेशंट एखाद्या अशा हॉस्पिटलमध्ये आहे जिथे अँजिओप्लास्टीची सुविधा उपलब्ध आहे तर पुढील 90 मिनिटात त्याची अँजिओप्लास्टी झाली तर त्या रुग्णासाठी, त्याच्या हृदयासाठी ही सर्वात चांगली गोष्ट आहे. म्हणजे किमान 1.5 तासात अँजिओप्लास्टी व्हायला पाहिजे, रक्तवाहिनी उघडली गेली पाहिजे. ती सोय नसेल तर एक थ्रोम्बोलायटिक नावाचं एजंट असतं, एक इंजेक्शन असतं, रक्त विरघळवण्यासाठी इंजेक्शन असतं, रक्ताची गाठ विरघळणारे, ते दिलं जातं ICU मध्ये आणि मग त्यानंतर पेशंट स्टेबल करून आपल्याला अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी करता रेफर करता येतो. अच्छा. ब्लॉकेजेस जर कमी असतील, 1-2 ब्लॉकेजेस असतील तर अँजिओप्लास्टी ही उत्तम. पण कधी कधी काय होतं की जुने हार्टचे पेशंट्स असतात, त्यांना 8, 10, 15 ब्लॉकेजेस वगैरे असतात, तर आणि डायबिटीस असतो, रक्तवाहिन्या खराब असतात. अशा रुग्णांना आपण बायपास सर्जरी म्हणजे ओपन हार्ट सर्जरी करून त्यामध्ये ग्राफ्टिंग करणे हे बनवला जातो. यामध्ये सुद्धा आता मिनिमल इन्व्हेसिव्ह आलेलं आहे, ज्यामध्ये पूर्वी जे पूर्ण स्टर्नम जे आपलं पुढचं बोन आहे ते ओपन केलं जायचं. आता अगदी छोटंसं इन्सिजन, एक 3 सेंटीमीटरचं इन्सिजनने आपल्याला हृदयापर्यंत पोहोचता येतं आणि ग्राफ्टिंग करता येतं. यामध्ये सुद्धा बरीच ॲडव्हान्समेंट आलेली आहे. तर उपचाराला घाबरण्याचं कारण नाही आहे, कारण खूप सेफ्टी आलेली आहे. पूर्वीच्या मनाने म्हणजे अगदी 20 वर्षापूर्वीप्रमाणे जसं होतं की हार्टचा रुग्ण म्हणजे आता जीविताचा धोका आहे की काहीही होऊ शकतं, यातली अनिश्चितता म्हणा किंवा यातली जी रिस्क आहे ती बऱ्या प्रमाणात आता कमी होऊन कंट्रोल जो आहे तो ऑपरेटरचा म्हणजे डॉक्टरांचा जो कंट्रोल त्यावरती आहे तो कार्डिओलॉजीमध्ये सर्वात जास्त आपण बघतो. म्हणजे आपण या गोष्टी जास्त कंट्रोल करतो, खूप अनप्रिडिक्टॅबिलिटी राहिलेली नाही आहे. सो सेफ्टी पेशंटची इम्प्रूव्ह होते. तसंच मी जसं आपण एट्रियल फिब्रिलेशनबद्दल जे डिस्कस केलं तर त्यामध्ये आता एट्रियल फिब्रिलेशनला आपल्याला समूळ काढता येतं. एक AF अब्लेशन नावाची प्रोसिजर असते, ज्यामध्ये आपण हृदयामध्ये जातो, ते सर्किट सगळे ब्रेक करतो कॅथेटर टाकून, आणि त्या पेशंटसाठी तो अरिथमिया हा कायमस्वरूपी काढता येतो विदाऊट. त्यानंतर पेशंटला औषध गोळ्या घेण्याची विशेष गरज सुद्धा पडत नाही. इट इज लाईक अ क्युरेटिव्ह थेरपी. तर इलेक्ट्रोफिजिओलॉजिक स्टडीज, हे अंडर 3D मॅपिंग, या गोष्टी अद्ययावत तंत्रज्ञान आता भारतात अवेलेबल आहे, अगदी पुण्यात अवेलेबल आहे. आम्ही ससूनमध्ये या सगळे ऑपरेशन्स रेग्युलरली करतो, सर्व प्रकारचे. तर नक्कीच मी म्हणेल की कार्डिओलॉजीसाठी म्हणजे आमच्या हृदयाच्या ट्रीटमेंटसाठी हा सुवर्ण काळ सुद्धा आपण असं म्हणू शकतो. करेक्ट सर. सर, सर्वसामान्यांसाठी मी एक प्रश्न विचारते जो आम्हाला सगळ्यांनाच खूप बेसिक प्रश्न आहे. एंजिओग्राफी आणि एंजिओप्लास्टीमध्ये फरक काय आहे? तर अँजिओग्राफी हे
एक डायग्नोस्टिक टेस्ट आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला समजतं की पेशंटला ब्लॉकेज किती आहेत, कसे आहेत, त्याचं नेचर काय आहे आणि त्याला पुढे काय करायचं. बरोबर. म्हणजे बायपासला जाईल पेशंट, अँजिओप्लास्टी केलेली बरी राहील. कधी कधी ब्लॉकेज असू सुद्धा आम्ही सांगतो की तुला स्टेंट टाकायची गरज नाही, ओके. ब्लॉकेज कमी आहे, तू गोळ्या घे आणि कोलेस्ट्रॉल कमी कर, ते ब्लॉकेज विरळू पण शकतात. हे सगळं अँजिओग्राफीवरती आपल्याला अँजिओग्राफी म्हणजे एक डायग्नोस्टिक पद्धती झाली. अँजिओप्लास्टी म्हणजे स्टेंट Treatment, टाकणे, treatment ट्रीट part करणे, ते झाला. ब्लॉक उघडणं, त्यामध्ये ते जाळीचा जो स्टेंट नावाचं टाकणे गोष्ट आहे आणि मेडिकेटेड, ते blockage जो आहे तो टाकणं आणि remove करणं. कायमस्वरूपी काढून ब्लड टाकणं. सप्लाय एस्टॅब्लिश करणं, त्याला पद्धतीने अगदी. म्हणतात अँजिओप्लास्टी. डॉक्टर, असे म्हटले जाते की स्त्रियांमध्ये हृदयविकारांची मात्रा कमी आहे ॲज कम्पेअर्ड टू पुरुष, असं काही आहे का? स्त्रिया व पुरुष यामध्ये आपण जर बघितलं तर ज्या स्त्रिया तरुण आहेत त्या नॅचरली त्यांच्या हॉर्मोन्समुळे बऱ्याच वेळा प्रोटेक्टेड असतात. बरोबर. पण एकदा का त्यांचं मेनोपॉज जेव्हा जोपर्यंत 40 येत नाही, नंतर म्हणू 40 शकतो नंतर आपण. किंवा मे बी 50s नंतर, स्त्रिया आणि पुरुष याच्यामध्ये काही फरक, कार्डियक म्हणजे हृदयाच्या दृष्टीने काही फरक राहत नाही. इनफॅक्ट काही अभ्यास असे सुद्धा आहेत जे सांगतात की स्त्रियांमध्ये हृदयाचा प्रॉब्लेम्स जास्त असण्याची शक्यता असते. तर आजकाल जे आपण बघतोय की जे तरुण महिला यांना सुद्धा ब्लॉकेजेसचे आपण रिपोर्ट्स बऱ्याच वेळा वाचतो. तर यात बरेच कारणं आहेत, ज्यामध्ये कधी कधी हॉर्मोनल पिल्स असतील ज्याच्यामुळे रक्ताच्या गाठी होऊ शकतात. अगदी. आणि किंवा काही अनुवंशिक रक्त गोठवणारे आजार असतील, हे यामध्ये बऱ्याच वेळा सापडतात. तसंच आधुनिक जीवनशैली, आहार, हे सर्व फॅक्टर्स तर आहेतच. तर जसं एक इडियम आहे तुम्ही सांगितल्याप्रमाणे की स्त्रिया ह्या प्रोटेक्टेड आहेत, तर हे पार्शियली करेक्ट आहे. पण आजकालच्या जीवनशैलीला कदाचित हे इडियम लागू होईलच असं नाही. याला काही सोशल फॅक्टर्स पण जबाबदार असू शकतात. आहारामध्ये स्त्रियांचा पुअर आहार असण्यामागे बऱ्याच वेळा फॅमिली कारणं पण असू शकतात की त्यांना व्यवस्थित आहार मिळत नाही. स्त्रियांच्या प्रोटीन इंटेककडे बऱ्याच वेळा दुर्लक्ष केलं जातं. हे फॅक्टर्स यामध्ये व्यायामाचा अभाव असतो. घरकाम करतात म्हणजे व्यायामाची गरज नाही असं नाहीये. सो ह्या गोष्टी यामध्ये इफेक्ट करू शकतात. आणि लठ्ठपणाचं काही तुम्हाला वाटतं की रिलेशन? लठ्ठपणा हे एक रिस्क फॅक्टर आहे. ओबेसिटी, इनॅक्टिव्हिटी हे रिस्क फॅक्टर आहेच. सर्वच वयामध्ये सर्व याच्यामध्ये मेनोपॉज मध्ये साधारणतः म्हणू शकतो की आपण स्त्रियांमध्ये जास्त लठ्ठपणा सुद्धा जाणवतो. मेनोपॉज नंतर वजन वाढतं, ऍक्टिव्हिटी कमी असते आणि यामध्ये रिस्क फॅक्टर्स आपले वाढू शकतात. प्रेग्नन्सी रिलेटेड काही तुम्हाला केसेस आढळतात का ज्यांना प्रेग्नन्सी आहे आणि हृदयविकार पण झाले, तर अशा रुग्णांना तुम्ही काय स्पेशल ट्रीटमेंट देता? प्रेग्नन्सीमध्ये हृदयाची काळजी घेणं अतिशय गरजेचं असतं. किंवा कारण की जे लेबर आहे किंवा जे डिलिव्हरीची प्रोसेस आहे यामध्ये खूप जास्त आपल्याला स्त्रीला ताकद लागते, शक्ती लागते. हृदयावरती प्रचंड ताण आणून देणारी एक प्रोसिजर आहे ती. तर अशा ज्या महिला आहेत ज्यांना पूर्वी हृदयाचा आजार आहे हे समजलेलं नाहीये, ते या प्रेग्नन्सीमध्ये कॉम्प्लिकेट होऊ शकतात. तर स्क्रीनिंगची जी पद्धती आहे ते प्रेग्नन्सीमध्ये थोडंसं ॲग्रेसिव्ह असणं गरजेचं आहे. कधी कधी झडप बंद असते हे कळतच नाही त्यांना, महिलेला. मग अगदी डिलिव्हरीच्या वेळी कळतं की ही झडप बंद आहे आणि हृदयावर प्रचंड ताण येत आहे. मग अशा वेळी एक प्रोसिजर असते बलून व्हाल्वोटॉमी, ती आम्हाला एक हाय रिस्क सांगून पेशंटला तो वाल्व उघडून द्यावा लागतो. अतिशय जोखमीची शस्त्रक्रिया असते जी आम्ही करतो आणि मग ती डिलिव्हरी व्यवस्थित होते. किंवा पेशंटला त्यामधून आपल्याला वाचवता येतं, अगदी म्हणजे शुअर शॉट डेथमधनं वाचवता येतं. तसेच प्रेग्नन्सीमध्ये बाळाचे जे टेस्टिंग्स असतात, पोटातले जे बाळ आहे त्यामध्ये कधी कधी आपल्याला ॲनोमली स्कॅनवरती होल आहेत असं पण असे सुद्धा आपल्याला गोष्टी सापडू शकतात. अशांचे आपण बाळ जेव्हा जन्म होतो तेव्हा त्यांचं एक टुडिको करणं आपल्याला रेकमेंडेड जरुरी आहे. सगळेच हृदयाच्या छिद्राची सर्जरी करावी लागते की काही काही? बिलकुल नाही. तर बऱ्याच बाळांना जन्मता छिद्र असतात. एट्रियल सेप्टल डिफेक्ट, व्हेंट्रिक्युलर सेप्टल डिफेक्ट, पीडी अशी नावं आहेत त्यांची. कॉमन आहेत, खूप कॉमन आहे. त्याला पेशंटली थांबणे, वयाच्या 5-6 वर्षापर्यंत वाट बघणे आणि ते जर बंद होणार नसेलच मग पायाच्या नसेतून कॅथेटरद्वारे आपण ते आता आजकाल बंद करतो. प्रत्येक बेबीजमध्ये किंवा छोट्या मुलांमध्ये सर्जरीज, ओपन हार्ट सर्जरीज करणं हे जरुरी नाही. ओपन हार्ट सर्जरी टेक्नॉलॉजी ॲडव्हान्स झालेली आहे, तेवढी ॲडव्हान्स. अगदी निवडक काही केसेस असतात, सायनोटिक हार्ट डिसीज किंवा जे निळे पडतात बाळ, अशांना ओपन हार्ट सर्जरीची गरज पडू शकते. स्पेसिफिक इमेजिंग टेक्निक्स असतात प्रेग्नन्सीमध्ये जे हे हृदयाचे छिद्र डिटेक्ट करू शकतात. बेसिकली
बेसिकली आता टुडी इको जे आहे फिटल इको म्हणतो आपण त्याला, की तो 24व्या आठवड्यात केला जातो. त्यामध्ये बऱ्यापैकी हृदयाचे जे डिफेक्ट्स आहेत ते क्लिअर होतात. आणि फिटल MRIचा काय रोल आहे सर? फिटल MRI खूप जास्त आपल्याकडे प्रचलित नाही आहे अजून, खूप महाग असल्यामुळे त्याच्यामध्ये इकोवरती बऱ्याचशा गोष्टी आणि क्लिअर होऊन म्हणजे जातात. अक्युरसी साधारण किती टक्केवारीने म्हणू शकतो आपण? बऱ्यापैकी ॲक्युरेट, पण काही हे सगळं जे आहेत आईच्या पोटात असणारेचे जे हृदयाचे फाइंडिंग्स आहेत ते आपल्याला बाळ जन्मल्यानंतर टुडी इकोद्वारे क्रॉस चेक करणं अतिशय आवश्यक आहे आणि त्यानुसार ट्रीटमेंट करणं महत्त्वाचं आहे. हृदयाच्या सर्जरीज आणि हृदयाचे पेशंट्सचे जे निदान केले जाते किंवा त्यांचे जे टेस्ट आणि इन्व्हेस्टिगेशन्स आहे, यासाठी काही गव्हर्नमेंट स्कीम्स किंवा पॉलिसीज आहेत? सामान्य जनता त्याला ही गोष्ट परवडू शकेल का? बरं. ओके, तर यासाठी आपल्या सरकारने जे योजना आणलेली आहे की पूर्वीची महात्मा फुले योजना आहे किंवा आता प्रधानमंत्री जन आरोग्य योजना जी महाराष्ट्रात लागू झाली आहे, त्याची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत आहे. अगदी हार्ट ट्रान्सप्लांट, टावी जसं आपण वाल रिप्लेसमेंटची सर्जरी जी बोललो, कॉम्प्लेक्स अरिथमियाज म्हणजे ज्या सर्जरीज आहेत, एट्रियल फिब्रिलेशन, या सर्व या योजनेखाली अगदी मोफत अवेलेबल आहेत. या सर्वांचे पॅकेजेस आहेत जेणेकरून नॉर्मल रेशन कार्ड होल्डर, आधार कार्ड होल्डर एवढेच डॉक्युमेंट्स आपल्याला इथे लागत आहेत आणि सर्व काही उपचार यामध्ये मोफत होत आहेत. स्पेशली हार्टबद्दल मी नक्कीच सांगेल की हार्टचे बहुतांश आजार यामध्ये कव्हर्ड आहेत. तर फक्त पैसे नाहीत किंवा इकॉनॉमिक तुमची परिस्थिती नाही आहे म्हणून या उपचारांना वंचित राहण्याचे दिवस आता गेलेले आहेत असं मी ह्यामध्ये म्हणेल. तसेच काही स्पेसिफिक योजना आहेत, CGHS आहेत, ESI आहेत, सेंट्रल गव्हर्नमेंट स्कीम्स आहेत. यामध्ये याकरिता निधी उपलब्ध असतो. याचा प्रत्येक नागरिकाने याचा फायदा घेण्याचा प्रयत्न करावा. प्रत्येकाने आपलं डॉक्युमेंटेशन्स व्यवस्थित ठेवा. शक्य असेल तर एक इन्शुरन्स काढणं हे अतिशय आजच्या काळाची गरज आहे. चांगल्या कव्हरचं इन्शुरन्स असणं अतिशय गरजेचंच आहे. वेळ कधी कुठे येईल हे सांगता येत नाही. सो डेफिनेटली या गोष्टी मी सांगेल प्रेक्षकांना की त्यांनी याचा फायदा घ्यावा. आजच्या तरुणांना तुम्ही काही हृदयविकार टाळण्यासाठी किंवा हृदयाच्या झटक्यापासून किंवा धोक्यापासून वाचण्यासाठी काही स्पेसिफिक गाईडलाईन्स देऊ शकता? जे तरुण आहेत आत्ता किंवा ज्यांचे मुलं आत्ता लहान आहेत त्यांनी आत्तापासून यावरती काम करणं महत्त्वाचं आहे. हेच मुलं उद्याची तरुण पिढी बनणार आहेत. तर आत्तापासूनच त्यांचा जो आहार आहे, त्यांचे लाईफस्टाईल आहे, त्यांची स्क्रीन आहे, याच्यावरती आत्तापासून अवेअर असणं महत्त्वाचं आहे. द राईट टाइम टू ॲक्ट इज नाव. तर हे आत्तापासून सर्वांनी सुरू करणं गरजेचं आहे. आणि जे तरुण आहेत आत्ता त्यांनी आत्तापासूनच आपले जे रिस्क फॅक्टर्स आहेत याची एक डायरी बनवावी. माझं ब्लड प्रेशर इतकं आहे, माझं शुगर इतकं आहे, माझं कोलेस्ट्रॉल इतकं आहे. जर त्यात कुठेही रिस्क फॅक्टरमध्ये काही प्रॉब्लेम असेल त्याच्यावर आजपासून काम करणं गरजेचं आहे. हे जर सर्वांनी केलं तर नक्की पुढच्या 5-6 वर्षामध्ये याच्यावरती जो आहे याचा इफेक्ट, चांगला इफेक्ट आपल्याला बघायला मिळू शकतो. कारण अल्टिमेटली जर तुम्ही इकॉनॉमिकली बघितलं तर हे सर्व गोष्टी ज्या आहेत ह्या भारतीय जनतेच्या खिशाला जसं चपराक बसवतात तसं इकॉनॉमीलाही चपराक बसवतात. कारण मेजॉरिटी ड्रग्स इम्पोर्टेड आहेत, काही बरेचसे सर्जिकल इन्स्ट्रुमेंट इम्पोर्टेड आहेत. जर आपण ह्याच्यात गेलो अजून डीपमध्ये तर आपण बेसिकली डॉलरला आपला डॉलर जातो याच्यामध्ये. सो हे आपल्या देशाला परवडणारं नाही आहे. जितके नागरिक हेल्दी राहतील, प्रोडक्टिव्ह राहतील, ते आपण यंग पॉप्युलेशन बद्दल बोलतोय आणि प्रोडक्टिव्ह पॉप्युलेशन. करेक्ट. आणि भारताची सर्वात मोठी स्ट्रेंथ आजची आहे ती आहे यंग पॉप्युलेशन, तरुणाई. तरुणाई जितकी हेल्दी राहील तेवढा भारत विकसित देश होण्यामध्ये मदत होईल. आणि तरुणाई जर आजाराने घरी राहिली किंवा खराब झाली तर ते भारतासाठी चांगली गोष्ट नाही. बरोबर. डॉक्टर कोकणे यांनी आपल्याला एक महत्त्वपूर्ण माहिती दिलेली आहे हृदयविकारांच्या विषयावरती. मी आपल्याला सांगू इच्छिते की जीवनशैलीमध्ये छोटे छोटे बदल केल्याने किंवा आपले लाईफस्टाईलमधले चेंजेस आणि प्रॉपर मार्गदर्शनाद्वारे आपले ब्लड प्रेशरची डायरी मेंटेन करणे, जसे डॉक्टर कोकणेंनी यांनी स्पेसिफिकली सांगितले की फक्त खात्यातले नंबर नव्हे पण आपले ब्लड प्रेशर आणि कोलेस्ट्रॉलचे नंबर्सची सुद्धा आपल्याला जाणीव असली पाहिजे. तर हे सगळ्या गोष्टी टाळून, हे सगळ्या गोष्टींची माहिती घेऊन आपण पुढे चाललो तर हृदयविकारांचे झटके किंवा हृदयविकार आपल्याला टाळता येऊ शकतात.
डॉक्टर हेमंत कोकणे आज आपल्या स्टुडिओमध्ये आले, आपल्याला हृदयविकारांबद्दल सविस्तर माहिती दिली. याबद्दल डॉक्टर हेमंत कोकणे यांचं मी मनःपूर्वक आभार मानते.